शेतकरी काय म्हणतो की एसटी वरती खर्च जास्त होतो आणि केमिकल वरती कमी होतो. ह्याच्यात गोष्ट खरी आहे त्यांची. सुरुवातीचे 1-2 वर्ष तुमचं होईल, त्याच्यानंतर नाही होणार साहेब. जमिनीला सवय लागली, त्यांची जमीन वर नष्ट होत चालली. आपली जमीन तयार होत आली. आणखीन 2 वर्षानंतर तुम्ही ह्या बागेत येऊन बघा, तुम्हीच या, त्यावेळेस तुम्हाला फळ बी दिसेल आणि उत्पन्नही त्यावेळेस सांग. 2 वर्षानंतर 100% माझं आज जी तुम्ही उत्पन्न काढा त्याच्या दुपटीवर जाईल. तर माझी मातीच नंबर 1 ताकदवान होणार आहे ना. मी वेळच्या वेळेला जर डोस दिलो, निवांत शांत घरी झोपील, रोगच येणार नाही. आज मी कसं आहे की दिवस रासायनिक वापरले आणि कम्प्लीट आता वैदिक आहे, मला त्रास होणारच आहे. पहिल्या वर्षी थोडा तुम्हाला 2 रुपये 10% 20% आगाव खर्च येईल. उत्पन्नात काही घट होणार नाही. फॉर्म लावल्यापासून किती फवारणी घेतलं रासायनिक मध्ये? त्यांचं कंटिन्यू चालू राहते त्यांचं. नाही, माझी 2च झाले आता. नाही, फॉर्म बसल्यावर 1च. टोटल फवारण्याच केल्या आता 4. ह्याला 11 महिन्यात 4च. टीव्ही तुमच्या एसटी वैदिकच्याच केल्या. 3 तर झाल्या, संरक्षणाची 1च झाली. एवढंच झाले, बाकी दुसरं काहीच नाही. रोज पाठीवर जर रोज फवारी दिलं असतं गडीच राहिली नसतं. जरी मी उत्पन्न काढत असतो, समजा जरी मला 2 रुपये कमी मिळत असतील, खाणाऱ्याचा आत्मा तृप्त, त्याला रोग राही नाही, बिनधास्तपणे खाणार आणि त्याचा आत्मा तृप्त होणार आहे आणि त्याच्या आत्म्याचा आशीर्वाद आम्हाला लागणार आहे. आम्ही काही म्हणजे वाईट करलो नाही, चांगलंच करलो. वेळ लागेल, थोडा उशीर होईल, माणसामध्ये सगळीकडे म्हणजे ऍडव्हर्टाईज व्हायला थोडा वेळ लागेल, पण खाणारा 1 दिवस खाणार. त्याच्यापेक्षा ही जाम त्या बागवानाकडून घेऊन जायची. जो बागवान ही या सिटीची कुठे बी राहू द्या, संबंध महाराष्ट्रामध्ये ही जर जाम खाल्ला तर हीच खाणार ती. खोबर खाली लागतं. आम्ही खाल्ला.